बघा आता आजचा आपला टॉपिक आहे पिन अनपिन कमांड आणि फाईल एक्सप्लोरर. हा टॉपिक आपल्याला आजच्या भागामध्ये शिकायचे. आपण काय काय शिकणार? स्टार्ट मेनूवर आयटम पिन किंवा अनपिन करणं. स्टार्ट मेनू कोणता? टास्क बार असतो, त्याच्या डाव्या कोपऱ्यामध्ये जो काही स्टार्ट बटन असतं त्याच्यावर क्लिक केल्यावर जो मेनू येतो त्याला काय म्हणतात? स्टार्ट मेनू. टास्क बारवर आयटम पिन किंवा अनपिन करणं. टास्क बार खालचा जो आडवी पट्टी असते तिच्यावर. जम्प लिस्टवर आयटम पिन किंवा अनपिन करणं. जम्प लिस्ट म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही एखादी फाईल सेव्ह करायला जातात किंवा एखादा प्रोग्राम ओपन करायला जातात त्या पिन केलेल्या प्रोग्रामवरून, तर बाय डिफॉल्ट काही फाईल्स तिथं दिसतात ज्या रिसेंटली तुमच्या ओपन झालेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये हळूहळू त्या खाली जात राहतात. तर त्या एखादी फाईल नेहमी वर वाचायला पाहिजे त्याच्यासाठी. आणि फाईल एक्सप्लोरर मधल्या दोन कमांड आपण बघणार, सेंड टू आणि चेंज ऍट्रिब्यूट्स. या कमांड्स आपल्याला बघायचे. याच्या अगोदर आपण फाईल एक्सप्लोरर मधल्या काही कमांड बघितल्या. कॉपी, मल्टिपल कॉपी आहे ना. ठीक आहे. सो आपण आजच्या भागात बघा, स्टार्ट मेनूवर आयटम पिन किंवा अनपिन करणे. पिन करणं म्हणजे काय? एखादी फाईल, फोल्डर, ऍप किंवा वेबसाईट ठराविक ठिकाणी सहज उपलब्ध होण्यासाठी लॉक करणे, त्याला स्थिर करणे, असं त्याचा अर्थ होतो. आता उदाहरणार्थ बघा, तुम्हाला पेंटचा किंवा वर्ड पॅडचा, नोटपॅडचा प्रोग्राम ओपन करायचा असेल तर स्टार्ट मेनू जायचं, विंडोज ऍक्सेसरीज मध्ये खूप खाली जायचं त्या मेनू मध्ये, बरोबर ना. आणि मग ती विंडोज ऍक्सेसरीज शोधायची, त्यातून मग तो प्रोग्राम शोधायचा. किती मोठा टास्क येतो, बरोबर. त्याऐवजी तुम्ही तो जो पेंट प्रोग्राम तुम्हाला नेहमी नेहमी लागतो ना, स्टार्ट मेनूवर क्लिक केलं का डायरेक्ट टॉपला वरती दिसायला पाहिजे तो ऑटोमॅटिकली, बरोबर. म्हणजे त्याला एका विशिष्ट जागेवर स्थिर करायचं, वरती दिसायला पाहिजे. किंवा साईडला टाईल बार येतो, मेनूच्या बाजूला एक टाईल बार येतो, त्या टाईल बारवर तो दिसायला पाहिजे. अशा केसमध्ये तुम्ही त्याला पिन करू शकतात, बरोबर. तर असं त्या पिनचा अर्थ. आणि अनपिन म्हणजे काय? तो तिथं आहे, आता गरज नाही आपल्याला, तो काढून टाकायचा. समजा आता तुमचा पेंट प्रोग्राम चालू आहे, मग तुम्ही तो पिन करून ठेवला, पुन्हा पुन्हा त्या ऍक्सेसरीज मध्ये जायचं तर तिथून पटकन ओपन करू शकणार. म्हणजे शॉर्टकट्स तयार करणं. मग ते शॉर्टकट्स कुठं? तर स्टार्ट मेनू मध्ये तयार करायचे, बरोबर ना. तसेच तुम्ही टास्क बार वर तयार करू शकतात. खाली जी आडवी पट्टी असते बघा, ही आडवी पट्टी आहे का? ह्या आडवी पट्टीवर इथे प्रोग्राम आहे का? लक्षात येत आहे तुमच्या? आहे का नाही? हा फाईल एक्सप्लोररचा प्रोग्राम आहे ना. इथं क्रोम आहे, एज आहे. हे नेहमी लागतात म्हणून तिथं बाय डिफॉल्ट घेऊन टाकते. तसं तिथं पेंट पण आलाय बघा, पेंट आहे का? पेंट असतो का? जनरली नसतो. तो पिन केला गेला आहे, तिथं आणला गेला आहे. तो पिन ह्या कमांडच्या सहाय्याने आपण आणू शकतो इथं, बरोबर. आणि आपल्याला लागतंय ना तर पटकन खाली टास्क बारवर त्याला आणू. पण टास्क बारचं एक लिमिटेशन आहे, त्याला विशिष्ट प्रोग्राम्सच त्याच्यावर ठेवता येतील, 5-10 फक्त, 5 ते 7. याच्या व्यतिरिक्त जास्त नाही ठेवता येणार. परत ते हाईड होतील. मग परत डिस्प्ले करण्यासाठी तिथं बटन असं येतं, त्याच्यावर क्लिक करावं लागेल. म्हणजे गरजेपुरतेच प्रोग्राम. आता समजा तुम्हाला असं वाटलं की फाईल एक्सप्लोर गरजेचं नाही, किंवा शेजारी ब्रीफ केस जो आहे तो गरजेचा नाही, त्याला अनपिन करून टाकू शकता तुम्ही. ठीक आहे. असे हे अनपिन, स्टार्ट मेनूवर पिन किंवा अनपिन करणं. चला तर आता आपण काय करू? पेंट प्रोग्राम जो आहे ना, पेंट प्रोग्राम, ह्या पेंट प्रोग्रामला स्टार्ट मेनूवर आपल्याला काय करायचं? पिन करायचं. बघा, त्यासाठी मला काय करावं लागेल? तर या स्टार्ट बटनला क्लिक करावं लागेल. आम्ही करतो स्टार्ट बटनला क्लिक. जसं आपण ओपन करायला प्रोसेस करतो तशीच करायची. मी खाली जातोय, विंडोज पेंट कुठे आहे? विंडोज ऍक्सेसरीज मध्ये आहे, तिथं गेलो. गेलो बघा, या ठिकाणी पेंट आहे. आता इथं फक्त काय करायचं? राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केलं, असा मेनू आला आणि त्याच्यामध्ये सर्वात वरती टॉपला बघा, पिन टू स्टार्ट अशी कमांड. आपण क्लिक न करता इथं काय केलं? क्लिक न करता राईट क्लिक केलं आणि पिन टू स्टार्ट असा ऑप्शन सगळ्यात वरती टॉपला दिसतोय, त्याच्यावर आपण काय करणार? क्लिक. बघा, जसं मी क्लिक केलं तसा माझा प्रोग्राम या टाईल बार मध्ये येऊन गेला, टाईल मेनू मध्ये आला का? खाली दिसतोय का खाली? म्हणजे आता मला पेंट प्रोग्राम ओपन करण्यासाठी एवढी मोठी प्रोसेस करण्याची गरज नाही, बरोबर ना. या ठिकाणी मी फक्त क्लिक केलं या आयकॉनला का माझं पेंट सुरू होणार. येते लक्षात? समजलं? मग पिन करणं
परत अजून एक प्रोग्राम आपण पिन करून बघू. चाल, आता आपण करू कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम पिन करू. पुन्हा सेम कॅल्क्युलेटर कुठे सापडेल आपल्याला? विंडोजच्या ऍक्सेसरीज मध्ये, विंडोज ऍक्सेसरीज. मग पुन्हा मी स्टार्ट वर, त्याच्या ओरिजिनल तुम्ही म्हणाल मी सर्च मधून सर्च करून घेईल, चालणार नाही. पिन टू स्टार्ट. आता विंडोजच्या ऍक्सेसरीज मध्ये नाही सापडलं, हे सी म्हणजे वरतीच होतं तिथं. तर तुम्ही जर खालून सर्च बार मधून किंवा कोर्टाना मधून त्याला सर्च केलं तर त्याला पिन नाही करता येणार. तुम्हाला त्याच्या ओरिजिनल लोकेशनला जावं लागेल पिन करायचं असेल तर. ओरिजिनल लोकेशन कुठं? स्टार्ट मेनू मध्ये, तिथूनच त्याला पिन करता येईल. ठीक आहे, याला राईट क्लिक करू आता. त्या राईट क्लिक केलं त्या कॅल्क्युलेटरच्या ऑप्शनला आणि पिन टू स्टार्ट असं म्हटलं, तसंही म्हटलं बघा या ठिकाणी आलं आहे का? आला, पिन झालं. मग आता मला ओपन करायचं आहे तर मी काय करणार? फक्त या कॅल्क्युलेटरला काय करणार? क्लिक करणार. जसंही क्लिक करेल तो कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम ओपन होईल. मला त्या ओरिजिनल लोकेशनला जाण्याची गरज नाही. झालं? समजलं? मग अशा पद्धतीने आपण पिन केलेला प्रोग्राम इझिली पटकन ओपन करू शकतो. ठीक आहे, चला पुढे बघा. पेंट प्रोग्राम स्टार्ट मेनू मधून अनपिन करू. आता काय करायचं आपल्याला? अनपिन. पुन्हा स्टार्ट वर जायचं. तो पिन झाला त्या लोकेशनला जायचा. आता त्याच्या ओरिजिनल लोकेशनला जाण्याची गरज नाही. आणि तिथं राईट क्लिक करायचं. राईट क्लिक करून सगळ्यात टॉपला वरती कमांड येईल, अनपिन फ्रॉम स्टार्ट. बरोबर, अनपिन फ्रॉम स्टार्ट. पण इथून जरी तो अनपिन केला तर त्याच्या मूळ लोकेशन वरून जाणार नाही, लक्षात घ्या. तो त्याच्या तिथं राहणारच आहे. ठीक आहे, चला अनपिन फ्रॉम स्टार्ट मी म्हटलं, गेला का निघून? दिसतंय तुम्हाला तिथं आहे ना, बॉक्स दिसतोय बघा. त्या बॉक्स मध्ये राहिला का तो? नाही राहिला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हा अनपिन केला. तसंच आपल्याला कॅल्क्युलेटर सुद्धा अनपिन करता येऊ शकेल, बरोबर आहे का नाही? आता त्याच्या ऐवजी आता पुढचा ऑप्शन आपण बघू, टास्क बार वर आयटम पिन किंवा अनपिन करणं. आता आपण स्टार्ट मेनूवर शिकलो. स्टार्ट मेनू समजला ना? स्टार्ट मेनू तो मेनू आणि त्याच्या बाजूला टाईल एरिया. त्या टाईल एरियामध्ये तो येऊन जातो. ठीक आहे, आता त्या टाईल एरियामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या, गंमत तुम्ही जर बघितली ना, तुम्ही जे जे प्रोग्राम ओपन करता ना ते तिथे येत असतात, म्हणजे रिसेंटली. पण आता समजा आता तुम्ही कॅल्क्युलेटर ओपन केला, त्याच्यानंतर पेंट केला, वर्ड पॅड केला, नोट पॅड केला, असे वेगवेगळे प्रोग्राम तुम्ही ऍड करत गेलात, तसा तसा तो पहिला जो प्रोग्राम आहे तो खाली 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 जात राहतो. आणि मग काही विशिष्ट वेळानंतर तो जर ओपन झाला नाही परत रिपीट, तर तो निघून जातो. म्हणजे रिसेंटली जे यूज प्रोग्राम येते त्या टाईल मेनू मध्ये जनरली येत असतात. आलं लक्षात? चला, टास्क बार वर. आता टास्क बार म्हणजे आडवी पट्टी, खालची आडवी पट्टी, त्याच्यावर आपल्याला पिन करायचं बघा. चला, आता याच्यावर आपण पेंटचा प्रोग्राम काय करू? पिन करू. आता ओरिजिनल लोकेशनला आपल्याला जावं लागेल, विंडोज ऍक्सेसरीजला. बघा आलो इथं. इथं राईट क्लिक केलं. राईट क्लिक केल्यानंतर इथं मोर ऑप्शन आहे का? आणि त्या मोर ऑप्शन मध्ये आपल्याला पिन टू स्टार्ट टास्क बार आहे. आणि आपण जो बघितला होता तो अनपिन फ्रॉम स्टार्ट, म्हणजे ऑलरेडी तो पिन आहे तिथं म्हणून अनपिन आलं तिथं, नाही तर इथं इथं पिन आलं असतं. म्हणजे स्टार्ट मेनू मध्ये पिन करण्यासाठी हा इथं लोकेशन आहे. आणि टास्क बारवर याच्यासाठी मोर ऑप्शन मध्ये जाऊन पिन टू स्टार्ट हा ऑप्शन आपल्याला काय करायचा आहे? निवडायचा आहे. चला करू क्लिक. बघा आला बघा या ठिकाणी, झाला पिन. पेंट प्रोग्रामचा आयकॉन खाली पिन झाला. झाला. पुढचा कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम आपण काय करू? पिन करू. पुन्हा मी स्टार्ट वर क्लिक केलं, कॅल्क्युलेटरला राईट क्लिक करतो. राईट क्लिक केल्यावर मोर ऑप्शन आणि त्याच्यामध्ये पिन टू टास्क बार. बघा पहिले कॅल्क्युलेटर, राईट क्लिक, नंतर मोर ऑप्शनला क्लिक आणि नंतर पिन टू टास्क बार, अशी याची स्टेप असणार आहे. क्लिक केलं मी का जसंही मी क्लिक करणार माझा कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम माझ्या टास्क बारवर आलेला असणार. बघ, जसं मी प्रोग्राम ऍड करत चाललो तशी माझी जागा कमी. आता मी जास्तीत जास्त कुठपर्यंत? इथपर्यंत ऍड करू शकेल. अजून 2 किंवा 3 प्रोग्राम ऍड होतील, याच्यापेक्षा जास्त होतील का ऍड? समज, म्हणजे जे गरजेचे आहे, अति गरजेचे आहे तेच तुम्ही टास्क बार आणायचे.
ठीक आहे. आणि गरज नसेल तेव्हा काढून टाकायचे. काढून टाकले म्हणजे त्यांच्या मूळ लोकेशनवरून जाणार नाही. ठीक आहे. मग आता मी त्याला ओपन केलं, त्याच्यावर क्लिक केलं, झाला का प्रोग्राम ओपन पेंटचा. मला आता स्टार्ट मेनूवर क्लिक करायला लागलं का? नाही, डायरेक्ट क्लिक. म्हणजे त्या स्टार्ट मेनू पेक्षाही आणखी शॉर्टकट, जवळचं शॉर्टकट. समजते? जवळचा शॉर्टकट पटकन क्लिक केलं, एका क्लिकमध्ये ओपन. तसं टास्क बार तुमचा जो डेस्कटॉप असतो, डेस्कटॉपवर जे ठेवलेले आयकॉन, तुम्हाला हा शॉर्टकट डेस्कटॉपवर सुद्धा ठेवता येईल. डेस्कटॉपवर सुद्धा तुम्हाला त्याचा शॉर्टकट ठेवता येईल. त्याला राईट क्लिक करून सेंड टू डेस्कटॉप म्हणून ऑप्शन असतो, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ते डेस्कटॉपवर पाठवू शकता. पण डेस्कटॉपवरचे आयकॉन जर ओपन करायचे असतील, त्याच्यातले प्रोग्राम ओपन करायचे असतील, तर तुम्हाला डबल क्लिक करावं लागतं. पण टास्क बारवरचा आयकॉन मधला प्रोग्राम ओपन करायचा असेल तर त्याच्यावर फक्त सिंगल क्लिक. लक्षात घ्या. ठीक आहे. चला क्लोज करतो मी पेन प्रोग्राम. कॅल्क्युलेटर ओपन करून बघतो. बघा कॅल्क्युलेटर मी क्लिक केलं, जसे क्लिक केलं माझा कॅल्क्युलेटर ओपन झाला. मी क्लोज करतो त्याला. ठीक आहे. समजलं? मग पिन करणं अनपिन करणं. हा. आता जम्प लिस्ट, काय जम्प लिस्ट ती बघू. कॅल्क्युलेटर प्रोग्राम पहिले अनपिन करू. तो आपण पहिले अनपिन कसा करायचा, तर त्याच्यावर जायचं, राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केल्यानंतर बघा सगळ्यात खाली ऑप्शन आहे अनपिन फ्रॉम टास्क बार, आहे का? पहिले कॅल्क्युलेटरच्या आयकॉनला काय करायचं, राईट क्लिक, आणि नंतर काय करायचं, हा इथे ऑप्शन येईल अनपिन फ्रॉम टास्क बार, त्याच्यावर क्लिक केलं का तो प्रोग्राम तिथून काय होईल, निघून जाईल. गेला का निघून? बघा बरी, राहिला का? नाही. जे गरजेचं आहे तो प्रोग्राम तुम्ही ऍड करा, आणि जशी गरज संपेल तुमची तो काढून टाका. बरोबर? ठीक आहे. आता पुढे बघणार आपण जम्प लिस्टवर आयटम पिन किंवा अनपिन कर. सगळ्यात महत्वाचे जम्प लिस्ट. आता विंडोज मध्ये गेल्यानंतर त्या भागांना, त्या एरियाला काय म्हणतात याचे नाव आपल्याला माहिती पाहिजे. जसं स्टार्ट मेनूवर बाजूला जो येतो तो टाईल एरिया असतो, ते तुम्हाला आज समजलं आहे का नाही? बरं. मग आता जम्प लिस्ट काय आहे ती आपण बघू. जम्प लिस्टवर आयटम पिन. आता बघा ह्या ठिकाणी माझ्याकडे इथं पेंटचा आयकॉन इथं आहे. आणि या पेंटच्या आयकॉनला मी क्लिक केलं का माझा पेंट ओपन होणार आहे. तर त्याच्यावर गेल्यानंतर किंवा क्लिक केल्यानंतर पहिले तो काय करणार आहे, डायरेक्ट प्रोग्रामने ओपन करणार आहे. तुम्ही ज्या फाईल तयार केल्या याच्या अगोदर तुम्ही केल्या किंवा त्या कॉम्प्युटरवर बसणाऱ्यांनी केला, बघा हे बघा, तर त्या फाईलची यादी तिथं दिसत असते, 10-12 फाईलची यादी ज्या ओपन झाल्या. आणि जसं पुढच्या फाईल तयार होतील ना, तस तसे खाली खाली जात राहणार त्या फाईल. मग आता समजा आणखी एक फाईल तयार केली, आता समजा शेवटी बघा 2.png म्हणून फाईल आहे शेवटची. जर तुम्ही आणखी एखादं चित्र तयार केलं, ते चित्र तयार केलं का ती फाईल वरती टॉपला येईल त्या फाईलचं नाव, आणि ही 2.png गायब होऊन जाईल. येते लक्षात? ही फॅसिलिटी या विंडोज 10 मध्ये दिल्या गेली की रिसेंटली ओपन असलेल्या फाईल पटकन समोर दिसतात. आपल्याला त्याचं लोकेशन शोधत बसायची गरज पडत नाही. बरोबर आहे का नाही? आता ही पिन करायची, आता कोणता आयटम पिन करायचा आपल्याला, तर ताजमहल. बघा मी काय केलं, इथं क्लिक केलं, इथं ही ताजमहल फाईलला मी काय केलं, राईट क्लिक केलं. राईट क्लिक केल्याबरोबर हा मेनू आला, त्याच्यामध्ये पिन टू दिस लिस्ट असं म्हटलं. याच्याने काय होणार, ही ताजमहल टॉपला जाईल आणि पिन होईल. बघा ताजमहलला मी इथं क्लिक केलं, पिन टू लिस्टला म्हटलं, आता ताजमहल कुठं गेली, टॉपला गेली का, इथं पिन पिन झाली बघा, पिन. आता कितीही तुमच्या फाईल तयार झाल्या तर ती तिथून हलणार नाही. तिचं लोकेशन टॉपला ठरलेलं, ती गायब नाही होणार. आलं लक्षात? म्हणजे महत्वाची एखादी फाईल असेल तर ती पिन करून ठेवता येते तिथं त्या जम्प लिस्ट मध्ये. त्याच्यामुळे काय होतं, पटकन ती ओपन करता येते, नाही तर आपल्याला शोधत बसावं लागतं. बरोबर आहे का नाही? मग अशा पद्धतीने एखादी महत्वाची फाईल काय करू शकतात, पिन करून ठेवू शकतात. ठीक आहे. चला आता आपण काय करू, पेंटला जाऊ, आणि हे बघा वरती ताजमहल तर आली, पिन झाली. आता मी पेंट ओपन करतो आणि एक नवीन फाईल तिथं तयार करतो. त्याच्यामध्ये एक चित्र टाकतो. मी एक ऍपलचं चित्र काढतो. मी ते इंटरनेटवरून साहजिक कॉपी केलं आणि इथं फक्त पेस्ट केलं. हं? बघा
ऍपलचं चित्र मी काढलं आणि त्याला आता सेव्ह करतो मी. फाईल सेव्ह म्हटलं आणि काय नाव देणार, ऍपल.png असं नाव त्या फाईलला येणार आहे. आता मी त्या आयकॉनला क्लिक करतो. बघा या ठिकाणी रिसेंट मध्ये ऍपल सगळ्यात वरती आली, कारण की जस्ट आत्ताच तयार केली ना मी. त्याच्यामुळे ती कुठं आली सगळ्यात. आता ती A2 बघा बरं, राहिली का तिथं, गेली का नाही, A2.png गायब झाली साहजिक. असं हळूहळू जशा तुमच्या फाईल तयार होतील ना, खालच्या खालच्या गायब होत जातील. मग ती एखादी महत्वाची असेल ना, तर ती कायम तिथं असायला पाहिजे त्या जम्प लिस्ट मध्ये, तर तिला वरती आणून ठेवायचं पिन करून. समज. आता मी काय करतो, त्या फाईलला जी पिन केली होती तिला आपण अनपिन करू. पुन्हा मी त्या प्रोग्रामवर जातो, कोणत्या, पेंटच्या, क्लिक केलं. वरती सगळ्यात वरती बघा ताजमहल आहे, तिला राईट क्लिक करतो. राईट क्लिक करून तिथं अनपिन फ्रॉम दिस लिस्ट ऑप्शन तिथे येते. त्याच्यावर मी काय करणार, क्लिक. बघा काय काय प्रोसेस केली, जी पिन आहे तिच्यावर राईट क्लिक केलं, नंतर अनपिन फ्रॉम लिस्ट असा ऑप्शन आला, क्लिक केलं, निघून गेली. जशी निघून गेली ती कुठं आली बघा, 3 नंबरला आली. किती नंबरला आली, 3 नंबरला. का, तर त्याच्यानंतर ती फाईल ज्यावेळेस तयार झाली किंवा ती फाईल ओपन झाली, मग तुम्ही म्हणाल तयार झालेल्या फाईलच्या क्रम लागतो का, नाही. आता समजा असं पकडा की ताजमहल तयार झाली, भरपूर वेळ झाला, पण ती मी आज ओपन केली होती म्हणून ती वर आली. परत आता मी जर ओपन केली तर ती 1 नंबरला जाईल. परत ओपन करून परत सेव्ह म्हटलं तर कुठं जाईल, ती 1 नंबरला जाईल. येते लक्षात. म्हणजे ती कुठं गेली, अनपिन केल्यावर कुठे गेली, डायरेक्ट 3 नंबरला. नाही तर आतापर्यंत कुठं होती, टॉपला होती, पिन आयटम मध्ये होती. मग तुम्ही म्हणाल एकच पिन करता येते का, नाही. तुम्ही 1 2 3 4 5 पिन करू शकता, पण जास्त पिन करायच्या नाही. त्या पिनचं पण एक लिमिटेशन आहे, यादीचं एक लिमिटेशन आहे. त्या लिमिटेशनच्या बाहेर तुम्हाला पिन करता येणार नाही. येते लक्षात. ठीक आहे. बघा याच्या गेलं, पिन अनपिन झालेलं आहे आपलं. जा, आता आपण ह्या पिन अनपिन ते कुठं कुठं पिन केलं आपण, पहिले स्टार्ट मेनूवर पिन अनपिन केलं, स्टार्ट मेनूवर, नंतर टास्क बार वर पिन अनपिन केलं, आणि नंतर जम्प लिस्ट वर पिन अनपिन. जम्प लिस्ट वर फाईल फाईल पिन अनपिन केल्या, तिथं प्रोग्राम नाही पिन अनपिन केला. त्या प्रोग्रामशी रिलेटेड ज्या फाईल आहे, ओपन झालेल्या फाईल त्या जम्प लिस्ट मध्ये, त्यांची याद क्रम आपण ठरवतो. ठीक आहे. बघ पुढे आपल्याला शिकायचं फाईल एक्सप्लोरर. फाईल एक्सप्लोरर आपण शिकलेलो आहेच, पण याच्यातल्या सर्व कमांड आपण आतापर्यंत बघितलेल्या नाही. अजून आपल्याला काही कमांड्स बाकी आहे बघायच्या, मग ते आपण बघणार आहे. सगळ्यात महत्वाचं, फाईल एक्सप्लोरर काम काय करतं, तर तुमच्या फाईल्स आणि फोल्डरचं मॅनेजमेंट करतं. बरोबर आहे का नाही. फाईल्स आणि फोल्डरचं काय करतं, मॅनेजमेंट करतं. फाईल्स आणि फोल्डर्स काय असतं, तर तुमच्या घरातलं उदाहरण जर तुम्ही घेतलं, अशा पद्धतीने कपाट, ह्या कपाटामध्ये तुम्ही वेगवेगळे कप्पे असतात, आहे का नाही. हे कपाट, हे मूळ कप्पा म्हणजे मूळ फोल्डर, त्याच्यामध्ये हे सब फोल्डर्स. बघ, पहिला कप्पा आहे का नाही, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. मग तुम्ही याच्यात बघताय का, याच्यात ज्या ठेवलेल्या फाईली ह्या वेगवेगळ्या कॅटेगरीच्या आहेत, दिसताय का नाही, आहे का नाही. तुम्ही जर घरात तुमचं स्वतःचं उदाहरण घेतलं, 2 भावंड असतील तर वरच्या कप्प्यात तुम्ही तुमचे बुक्स ठेवाल, मधल्या कप्प्यात तुम्ही तुमच्या दुसऱ्या भावंडाचे ठेवाल, तिसऱ्या कप्प्यात आणखी काहीतरी वेगळं काहीतरी ठेवाल, आहे का नाही. पण दोघांची पुस्तकं एका ठिकाणी जर ठेवल्या गेली तर ते मिक्स होतील आणि सापडणं काय होईल, मुश्किल होईल. हे आपल्या घरातलं उदाहरणात एवढं मुश्किल होऊ शकतं, तर ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये गेला आणि तिथं अनेक फाईल्स असतात, तुमची पुस्तकं किती असतात, एका वर्षाची 6 नाही तर 7 8 वया 7 10 ते 15 आयटम्स असतात. तिथं हजारो फाईल्स असतात, आणि ह्या हजारो फाईल जर एका ठिकाणी जर ठेवल्या तर त्या सापडणारच नाही. तीच परिस्थिती तुमच्या कॉम्प्युटरची आहे. प्रत्येक जण जातं डॉक्युमेंटमध्ये फाईल सेव्ह करतो, हजारो फाईल तयार झाल्या तिथे, शेकडो फाईल तयार झाल्या, मग तुमची फाईल शोधणं थोडं अवघड जातं, आहे का नाही. कॉम्प्युटर मध्ये तरी शोधण्यासाठी सर्च बार दिलेला असतो. तुमच्या प्रत्यक्ष फोल्डर कंपनीमध्ये जे काही कपाट येत आहे शोधण्यासाठी नाही ना सर्च बार तुम्हाला दिलेला. इथं तरी तुम्ही सर्च बार मध्ये जर तुम्ही नाव टाकलं ना तुमचं,
सर्च होईल. समजलं? फाईल फोल्डर सगळ्यात महत्वाचं, फाईल फोल्डरची कन्सेप्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे. फोल्डरचे चित्र बघा या पद्धतीने आहेत, इथं दिसतंय तुम्हाला. आणि फाईलचे जे चित्र आहे बघा, तुम्ही म्हणाल मग फाईलला वेगवेगळे का? बरोबर आहे का नाही? फोल्डरचं इथं एकच ठरलेलं आहे, पण फाईलचं वेगवेगळं का? तर फाईल ही जी आहे कोणत्या ऍप्लिकेशन मध्ये बनते त्यानुसार तिचा आयकॉन, त्या ऍप्लिकेशनचा जो आयकॉन असेल तो आयकॉन तिथे येईल. बर, ही फाईल आहे, ही पीडीएफ ची फाईल आहे, ही वर्डची फाईल आहे, ही एक्सेलची. मी त्या आयकॉन वरून तुम्हाला सांगू शकतो. आणि ही पेंटची फाईल आहे ऍपल, जी आपण तयार केली आताच, आहे का नाही? म्हणजे त्या फाईल सुद्धा ज्या आहे त्या ऍप्लिकेशन वाईज त्यांच्याकडे आयकॉन येतो, नाव तर ते राहतच वेगवेगळं. ठीक आहे, समजलं? मग आता आज आपल्याला ज्या याच्यात कमांड ज्या बघायच्या आहेत त्या बघायच्या आहे. पहिली कमांड बघायची सेंड टू कमांड. कोणती बघायची आहे? सेंड टू कमांड. आता याच्या अगोदर आपण कॉपी कमांड बघितली होती, कॉपी मल्टिपल कॉपी बघितलं होतं. अजून काय बघितली होती? डिलीट कमांड बघितली होती, फाईल डिलीट करून टाकण्याची. आता आपल्याला सेंड टू कमांड बघायची. बघू आपण, चला जाऊ आपण आपल्या नॉलेज किट मध्ये. क्लिक केलं मी, स्टार्ट म्हटलं. बघ, इथं प्रश्न आला, सेंड टू ऑप्शनचा वापर करून सपोर्ट स्लॅश पिक्चर गॅलरी फोल्डरमध्ये स्टोअर असलेल्या सर्व इमेजेस फाईल्स पिक्चर या नावाने त्याच फोल्डरमध्ये कॉम्प्रेस करा. फोल्डर रिफ्रेश करा आणि मग तुमचे उत्तर सबमिट करा. बर, कुठं? सपोर्ट फोल्डर. मग सपोर्ट फोल्डर कुठं आहे बघा इथं, त्याच्यामध्ये परत पिक्चर गॅलरी फोल्डर आहे. मग मी क्लिक करतो सपोर्टला, डबल क्लिक, आहे ना, त्यातच पिक्चर गॅलरी आहे ना, त्याला परत डबल क्लिक करतो मी. बघा इथं आल्या का फाईल इथं. मग त्याच्यात सिलेक्ट करायच्या, तर सिलेक्ट करताना तुम्ही काय कराल, ही जी पहिली फाईल आहे हिला क्लिक करा आणि शेवटची जी फाईल आहे तिला शिफ्ट दाबून क्लिक करायला, म्हणजे मग मल्टिपल सिलेक्शन होईल. बरोबर, बघा मी करतो आता. शिफ्ट दाबून इथं क्लिक केलं, जसे क्लिक केलं तशा माझ्या पूर्ण मल्टिपल तिन्ही फाईल काय झाल्या, सिलेक्ट झाल्या. सिलेक्ट झाल्यानंतर या सिलेक्शनवर कोणत्याही एका फाईलवर तुम्ही राईट क्लिक करायचं. काय करायचं? राईट क्लिक. राईट क्लिक केल्यावर एक पॉपअप मेनू तुम्हाला ओपन होईल. त्या पॉपअप मेनू मध्ये इथं सेंड टू कमांड बघा, सेंड टू कमांड ला क्लिक केलं, जसे मी क्लिक करतो याच्यामध्ये कॉम्प्रेस झिप फोल्डर असा ऑप्शन आहे, याला आपण क्लिक करू. कॉम्प्रेस झिप फोल्डर झालं, आलं. आता या ठिकाणी त्याने काय केलं, ह्या सगळ्या फाईल्स कॉम्प्रेस केल्या आणि एका फाईलमध्ये स्टोअर केल्या. म्हणजे आपल्याला जर कोणाला पाठवायच्या असतील तर आपण या सगळ्या फाईल एक 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 करून पाठवायच्या. हजारो फाईल असतील तर अवघड होतं. पण त्या हजारो फाईल एका पेटीमध्ये तुम्ही काय करणार, बंदिस्त करणार आणि मग ती फक्त पेटी पाठवून देणार. तसंच आहे कॉम्प्रेस. आणि मग त्याला आपल्याला नाव द्यायला लावलेले पिक्चर. मग मी इथं पिक्चर असं नाव देतोय, पिक्चर्स. हा, आता बघा बरेच जण पिक्चर नाव द्यायला लावलं ना असं बघतात पिक्चर, तिथं पिक्चर टाईप करा, पिक्चर्स आहे, यस आहे तिथं. लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात सोपे प्रश्न MSCIT मध्ये हे विंडोजचे. आणि हे विंडोजचे प्रश्नच जास्त चुकतात का? ओव्हर कॉन्फिडन्स. त्याच्यामुळं तुम्ही काळजीपूर्वक सबमिट करण्यापूर्वी आपण बरोबर स्पेलिंग टाईप केलंय का, आपल्याला येतंय का नाही, मग एकदा काळजी घेतली तर काय फरक पडतो. बरोबर आहे का नाही? ठीक आहे, चला आता चेंज ऍट्रिब्यूट्स हिडन. याच्यामध्ये पहिला ऍट्रिब्यूट्स आपल्याला चेंज करायचं हिडन. हिडन म्हणजे काय, तर आपण ज्या फाईल्स तिथे ठेवलेल्या आहे फोल्डरमध्ये त्या कोणाला दिसायला नको असतील तर आपण त्या हिडन करून ठेवू शकतो. काय करून ठेवू शकतो? हिडन, हाईड करून ठेवू शकतो. चला बघ, चेंज ऍट्रिब्यूट्स म्हणून ऑप्शन आहे त्याच्यामध्ये, त्याच्यावर मी क्लिक केलं. सपोर्ट फोल्डर मधील क्वेश्चन डॉट डॉक फाईल, क्वेश्चन फोल्डर मधील सपोर्ट फोल्डर मधील क्वेश्चन डॉट डॉक फाईल चे ऍट्रिब्यूट बदलून हिडन करा. तिला हाईड करायचं. कुठे पण ती या सपोर्ट फोल्डर मध्ये. मग मला सपोर्ट फोल्डर मध्ये जावं लागेल ना, मग मी जातो सपोर्ट फोल्डर मध्ये. इथे ही फाईल आहे क्वेश्चन. आता यांनी सांगितलं क्वेश्चन डॉट डॉक. क्वेश्चन डॉट डॉक आहे का?
तिथं नाही, फक्त क्वेश्चन नाव आहे. ते जे असतं ते एक्सटेन्शन असतं. ते काय असतं, त्या फाईलचं एक्सटेन्शन. बरोबर. ते कधीही बदलत नाही. समजा तुम्ही रिनेम करा, नाव बदलायला गेलं तर ते नाही बदलायचं, फक्त मूळ नाव बदलायचं असतं. मग फाईल एक्सप्लोररच काय काम करतं, की ते सांगतं की आपण काय करू, एक्सटेन्शन दाखवायचंच नाही. म्हणजे फाईल एक्सप्लोरर मध्ये एक सेटिंग आहे, बघायचं आपल्याला पुढे जाऊन ते सेटिंग. त्या सेटिंग मध्ये आपण फक्त फक्त फाईलचं नावच दिसायला पाहिजे, किंवा फक्त फाईलच्या एक्सटेन्शनचं फाईल दिसायला पाहिजे असेल. तुम्ही कन्फ्युज होऊ नका. नुसतं फाईलचं नाव दिसत असेल तरी एक्सटेन्शन त्याच्याबरोबर आहे. ते तसंही आपल्याला बदलायचं नाही, ते तसंच ठेवायचं असतं. त्याच्यामुळे त्याची काळजी करायची नसते. ते कसं बघायचं लिस्टमध्ये ते आपण बघूच पुढे जाऊन. बघा, मी आता पहिले त्याला हिडन करायचं म्हणून त्याच्यावर राईट क्लिक कर. काय केलं? राईट क्लिक. बघा, राईट क्लिक केलं, एक पॉपअप मेनू आला. त्याच्यामध्ये इथं प्रॉपर्टीज कमांड आहे. राईट क्लिक न करता सिलेक्ट करून तुम्ही ह्या प्रॉपर्टीला सुद्धा क्लिक करू शकला असता. तिथं वरती पण प्रॉपर्टी कमांड आहे बघा, आहे ना. दोन पद्धतीने आपल्याला कमांड देता येतात, एक राईट क्लिक करून आणि दुसरी वरच्या होम टॅबवरून. सगळ्या कमांड होम टॅबवर. आता तुम्ही कॉपी बघितलं, पेस्ट बघितलं, आहे का नाही? हे आहे का नाही इथं? त्या राईट क्लिकला सुद्धा आहे बघा इथं, कट कट कॉपी पेस्ट आहे का? समज. मग आता आपल्याला काय करायचं, या प्रॉपर्टीज वर जायचं आहे. मी प्रॉपर्टीवर जातो. जसे प्रॉपर्टी गेलो, एक डायलॉग बॉक्स आपल्या समोर आला. याच्या सगळ्यात शेवटी दोन ऑप्शन आहे बघा, रीड ओनली आणि हिडन. दिसतंय का? त्याच्यातला हा हिडन जो ऑप्शन आहे, त्याच्या या बॉक्समध्ये काय करायचं, टिक मार्क करायची. जसे तुम्ही टिक मार्क कराल आणि ओके म्हणाल, बघा मी टिक मार्क करतो इथं आणि ओके म्हणतो. ओके म्हटल्याबरोबर ही फाईल इथून गायब झाली की काय? म्हणजे कोणाला दिसणार नाही. आपण तयार केली, त्या फाईलमध्ये दिसली नाही तर बदल करता येईल का? करताच येणार नाही. समजलं? मग तुम्ही म्हणा आपल्याला कशी बघायची, आपण कशी बघायची, त्याच्यासाठी सेटिंग आहे, ती बघू आपण पुढे जाऊन. त्याच्यासाठी आपल्याला ह्या व्ह्यू टॅबवर जावं लागतं आणि व्ह्यू टॅबमध्ये ऑप्शन असतो. त्याच्यामधून आपल्याला बघायचंय पुढे जाऊन ती कमांड. जसं फोल्डरचे एक्सटेन्शन, फाईलचं एक्सटेन्शन बघायचंय, त्याच्याबरोबर मी तुम्हाला ती गोष्ट सांगून देईल की या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ती हिडन फाईल दिसायला लागेल. मग तिला परत आणा, हेड करा, परत तो ऑप्शन बंद करून टाका. समज? चालेल. समजलं? मग हिडन फाईल सबमिट केलं, ओके म्हटलं. पुढे आहे आपल्याकडे चेंज ऍट्रिब्यूट्स, रीड ओनली. आता त्या ऍट्रिब्यूट्स मधला अजून एक ऑप्शन आहे, रीड ओनली. कोणता ऑप्शन आहे? रीड ओनली. मग तो ऑप्शन आपण करू. सेम, आता प्रोसिजर तर सेम आहे, काहीच नाही त्याच्यामध्ये. प्रश्न आला आपल्याकडे, बघा, सपोर्ट साऊंड फोल्डर मधील ब्रीड डॉट वेव फाईलची ऍट्रिब्यूट रीड ओनली का? सपोर्ट मध्ये जायचं पहिले. आणि या सपोर्ट मध्येच अजून कोणतं फोल्डर आहे? साऊंड नावाचं फोल्डर आहे. कोणतं फोल्डर आहे? साऊंड. बघा, पहिले मी सपोर्टवर डबल क्लिक करणार, आलं तिथं साऊंड. बघा बरं, साऊंड. साऊंडला डबल क्लिक केलं, झालं. त्याच्यात ब्रीड नावाची फाईल आहे. हाय ब्रीड नावाची फाईल. तिचं ऍट्रिब्यूट बदलायचंय तर दोन पर्याय आहे तुमच्याकडे, एक तर इथं प्रॉपर्टीवर क्लिक करा किंवा राईट क्लिक करा तिच्यावर. मग मी राईट क्लिक करतो. मग राईट क्लिक केलं, सगळ्यात शेवटी प्रॉपर्टी कमांड आहे, त्याच्यावर मी क्लिक करतो. आणि त्याच्यामध्ये रीड ओनली हा जो पर्याय आहे, याला मी काय करणार, फक्त टिक करून देणार, ओके म्हणणार, झालं, सबमिट. आता तुम्ही म्हणाल ती फाईल तर तिथंच राहिली, राहिली का नाही जशी तशी? तिच्यात काही बदल झाला का? नाही. रीड ओनलीने ती काय होणार, जर समजा एखाद्याने ती ओपन केली, त्यातलं तो वाचू शकेल, पण त्यात बदल नाही करू शकणार, त्यातलं डिलीट करून परत सेव्ह नाही करता येणार. ती रीड ओनली असेल. समजतंय? रीड ओनली याचा अर्थ काय? फक्त वाचता येईल, त्याच्यात बदल करता येणार नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने आज आपल्या पिन अनपिन ह्या कमांड्स बद्दल आपण माहिती बघितली. त्याची जी पिन अनपिनवर आधारित जे प्रश्न आहेत ते 4 नंबरच्या सेशन मध्ये, म्हणजे तुम्हाला जो आता लेटेस्ट सोडवायचा आहे तो
थेरीच्या स्वरूपात, असे पिक्चरच्या स्वरूपात विचारले गेले, म्हणजे तुम्हाला ते सोडवणं आता सोपं होईल. या भागात शिकवल्या गेलेल्या ज्या काही फाईल एक्सप्लोररच्या कमांड आहेत, त्या कमांड सेशन 5 मध्ये थेरीमध्ये विचारल्या गेल्या. सेशन 5 अजून 5 यायचा, अजून आपल्याला 5 शिकायचे. फाईल एक्सप्लोर मध्ये अजून राहिलेल्या ज्या कमांड आहेत त्या आपण 5 मध्ये शिकणार आहे, म्हणजे उद्याच्या भागात, पुढच्या भागात शिकणार आहे आपण. ठीक आहे. आणि फाईल एक्सप्लोरर मधील कमांड याआधी आपण सेशन 2 मध्ये शिकल्याचे, काही अगोदरच्या कॉपी झालं, मल्टिपल कॉपी झालं, डिलीट झालं, है ना. आणि आता आणखी काय तुमच्यासाठी होमवर्क, तर MSCIT पुस्तक 16 ते 19 तुम्हाला वाचायचंय. त्याच्यामध्ये थेरीवर नॉलेज चेक म्हणून जो ऑप्शन असतो, तिथं जे काही प्रश्न विचारले जातात ते ह्या पुस्तकाच्या लोकेशन वरून विचारले जातात. ठीक आहे, तर ते तुम्ही घरून वाचून घ्यायचंय. ठीक आहे. अशा पद्धतीने आजचा आपला हा टॉपिक संपलाय. आपण थांबू आपण इथं.